मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय आणि ही सगळी टीम दिसते. आज त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. सगळ्या टीमच्या का स्माइल आहे तर बैलगाडा क्षेत्रात आपण येतो कशासाठी तर गुलालासाठी. आणि आज गुलाल मिळवलेला आहे त्यांच्या नंदीनं. आज विचारूया कुठल्या गावचा नंदी आहे आणि आज किती दिवसातून गुलाल भेटलाय. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंदीचा परिचय. माझं नाव संदीप चव्हाण आणि ह्यो आमचा आहे तो सगळा शिवप्रेमी सरकार ग्रुप आहे. माझं गाव आहे लासुर्णे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बैल लासुर्ण्यात असतो आणि मुंबईत असतो, चिंचवली गोहेत. मुंबईत बैल सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोहे समीर रमेश पाटील श्रीजा संदेश पाटील ह्या नावानं पळतो. आणि इकडे आल्यानंतर बैल शिवप्रेमी सरकार ग्रुप लासुर्णे आणि संदीप सरकार लासुर्णे ह्या नावावरती बैल पळतो. बैलाचं नाव शाहीर आहे. आता आज किती दिवसातून गुलाल भेटलेला आहे. बैल मुंबईला गेल्यानंतर बैलाच्या बिनजोड चालू होत्या, पण काय झालेलं आहे एवढ्या एका महिन्यापूर्वीपासून जानेवारीपासून बैलाचा जरा बॅड पॅच चालू होता. बैल येऊन आठवडा झाला गावच्या मैदानासाठीच आपण बैल आणलाय. आणल्यानंतर त्यानं आज मालकाची इज्जत ठेवली गावात. असं शाहीर आहे. आता त्याकडे जर बघितलं तर खरंच मालकानं म्हणतात का नाही, एखादा मालक आपल्या घरातल्या मुलाला जेवढं लक्ष देत नाही किंवा जेवढं जपत नाही तेवढं त्या बैलाला जपलेलं आहे. त्याचं शरीर बघितलं तर म्हणजे त्याला कुठं नाव ठेवायचं जागाच नाही, असं शरीर आहे त्याचं. आम्ही बैल म्हणून सांभाळत नाही. आमच्या घरातली एक व्यक्ती म्हणून बैल सांभाळतो. आमच्या कुठल्याही बैलाला कधी हानमार नसती, कधी म्हणजे कोणत्याही बैलाला आमच्या दाखवायचं दावणीवरती सुद्धा कधी आम्ही 4 बोट बैलाला कधी कुठल्या लावत नाही. आणि वेळेत सगळ्या काय गोष्टी असल्यानंतर हे दिसतं. आता ही बऱ्याच आता नवीन बैलगाडा मालकांना मी हा प्रश्न विचारत असतो की नक्की ह्या बैलगाडी क्षेत्रात पडतो आपण, बैल चर्चेत राहतो, सगळ्या गोष्टी होत्या त्या, नक्की बैलगाडी क्षेत्राचा नाद का करावा, तुमच्या ह्यानं का नाद करावा. बैलगाडी क्षेत्राचा नाद हा आता सामान्य माणसाचा राहिला नाही. हा नाद आम्ही करतो म्हणजे व्यवसाय म्हणून करतो. आम्ही दरवर्षी 2-3 बैल तरी चांगली विकतो. चांगली असं नाही 3 लाख 4 लाख 5 लाख रुपयाला आम्ही बैल दरवर्षी विकतोच. हा बैल आम्ही आमच्या घरातच विकला म्हणजे दिलेला आहे आणि बैल दोघात ठेवलेला आहे. परत आम्ही सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोहे आणि आमच्या लासुर्ण्याच्या आता बैल हा दोघांचेच आहे आमच्या. म्हणजे बैल तिकडे गेला की तिकडे पळतो, बैल इकडे आला की इकडे पळतो, असं असतं ते. मित्रांनो बघा, आज असा प्रश्न विचारला ना, आज उत्तर वेगळं भेटले. कारण आता बरेच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेतल्या, बरीच लोक म्हणली पैशासाठी हा नाद नाही चालला, नाद करायचा फक्त नादासाठी. पण खरंच बैलगाडी क्षेत्रात पैसा पण कमवू शकतो आणि आपलं घर चालवू शकतो किंवा त्यात काहीतरी आपण करिअर घडवू शकतो. ते आज ह्यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटलं. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पण आपण जर हुशार केलं किंवा जर अशी जर वासरं घेतली, तयार केली, विकली तर करिअर बी करू शकतोय. नाही, आम्ही नाद म्हणूनसाठी आम्ही एक बैल ठेवलेला आहे आणि बाकीचा व्यवसाय म्हणून आम्ही बैल, पण अशी गांडवागंडवी करून कधी कोणाला बैल विकली नाहीत किंवा वासरं विकली नाहीत. 60,000 रुपयाचं वासरू आणलं, ते जर कमी पडलं तर ते आम्ही 25,000 रुपयात विकलंय सांगून, बाजारावरती सांगोल्याच्या नेऊन. आणि ज्या वासरांची कोरी वासरं आम्ही लाख रुपयाला म्हटलं तरी घेतल्यात आणि तीच वासरं महिन्यात आम्ही 4-4 लाख रुपयाला विकल्यात. पण ते असं नाही की ते आपण विकल्यानंतर ना ती पळून आहेत अशी आमची भावना नाही. उलट त्यानं हिंद केसरी व्हावं, आमचं उलट नाव त्याच्या मागे लागावं ही आमची अपेक्षा असते पहिल्यापासून. आम्ही दरवर्षी नाही म्हटलं तरी 7-8 लाख रुपये ह्या बैलांच्यातून कमवतोच. मित्रांनो बघा, जी लोक म्हणत असतील की नाही बैलगाडी क्षेत्रात मुलं वाया जायला लागली ती किंवा खिशातला पैसा घालवायला लागली ती, तर त्यांच्यासाठी जे आता ह्यांनी सांगितलं एडजींनी की बाबा ह्यातनं इन्कम पण मिळतोय, फक्त डोकं वापरलं पाहिजे. नक्की ही डोक्यात कधी आले की बाबा ह्यातनं पैसे मिळवले पण पाहिजे, नाद तर ठेवला पाहिजे पण पैसे पण मिळवले पाहिजे. आमचा सगळ्यात पहिला टिंगू म्हणून खोंड होता आदत मध्ये, टिंगू डॉन. आता चिपळूण मध्ये पळतोय बघा, फायनल वगैरे आता सारखा राहतोय. त्या बैलानं आम्हाला जाणवून दिलं की तुमची ती परिस्थिती नाही. आम्ही 1-2 लाख रुपये कर्ज काढून तो बैल पळावला. तो बैल पळावल्यानंतर तरी पण आम्हाला मोठे पैरे काय होत नव्हते. मग तो बैल आम्ही शेवटी सुनील बापू चरेगावकरांना विकला आणि तो बैल मोठ्या पैऱ्यात पळला. वायगरीच्या बादलभर बुलेटचा महासंग्राम जेव्हा होता त्यावेळेस त्यानं महाराष्ट्रातली जी नामांकित बैल आहेत ती एका सगळ्या सीमित होती, सगळ्या गाड्या मारलेल्या त्या बैला. तिथून आम्ही चर्चेत आलो ते आजपर्यंत त्या बैलामुळं. आणि आमचा गावठी टिंगू
मुंबईचा. त्याच्या ह्या 2 बैलांमुळे आम्ही चर्चेत आलो. आता ही सगळी टीम येते म्हणजे तुमचं प्रेम पण दिसतंय मित्रमंडळींवर. कारण काय होतंय, जर सहकारी जोडले, सगळ्या गोष्टी केल्या तर माणसाचा संबंध जोडले जातात किंवा अशी लोक आपल्या सोबत जीवाभावाची जोडली जातात. शेव बैल माझा नाही, तो बैल सगळ्या ग्रुपचा आहे आमच्या. मी गोट्यात नसतो. काय असेल ते आमची ही सगळी मुलंच नियोजन करतात. मैदानाचं फक्त आपण नियोजन करतो. बाकी ही सगळं जे आहे ते ह्यांचं आहे सगळ्यांचं. आमचा प्रज्वल असेल, सगळं बैलांचं खाण्यापिण्याचं रतिबाचं ह्याचं सगळं तो आमचा प्रज्वल बघतो. माझा जो बारका भाव आहे तो सगळं बघतो. आता तुम्ही पण सहकारी आहे, काय बैलगाडी क्षेत्राचा बंधूच आहे म्हणजे. मग तुमचे बंधू असतील किंवा तुम्ही असाल, माणसं जोडली गेली किंवा आणि या नंदीने नाव पण केले की बाबा बैलगाडी क्षेत्रातले नवीन पिढीतले मोठे व्यापारी किंवा चांगली चांगली वस्त्र दावणीला घडवणारे व्यापार आहेत. आत्ताच आम्ही एक वासरू दिले चिंचनेरमध्ये, तो काजू म्हणून. 2-3 वासरं आता ऐकलेत आम्ही चांगली. 3.5-4 ते काजू दिलाय, तो 4,21,000 दिलाय. परवा आता इथे नांदेड सिटीच्या भारत बरोबर जो गटाला सामना झाला परवाच्या मैदानात, जो बाहेरून जो मायनीच्या मैदानात जो खोंड पळाला उजवीनं, तो पण खोंड आपणच दिलेला आहे परवा दिवशी. म्हणजे नक्की बैल कसा घडवला पाहिजे. आता बरीच मुलं नवीन आता घ्यायला लागली, ती घडवायचा प्रयत्न करतात पण सक्सेस मिळणं झालाय. काय आहे, आपलं म्हणजे सोनं दुसऱ्याचं म्हणजे कार्ट, हीच पहिली गोष्ट सोडली पाहिजे. आपला कमी पळला तर आपला कमीच पळला म्हटलं पाहिजे. आमच्यात तो नियम आहे, आपला कमी पळला ना कमीच पळा आम्ही म्हणतो. आम्ही म्हणत नाही की माझा बैल जास्त पळा तो बैल कमी पळा. आणि जर आमच्या बरोबर जर पैऱ्यातला जर एखादा बैल कमी पळला तर आम्ही कधीच म्हणत नाही बैल तो कमी पळा, आपण चुकलोय. आणि तो नंदी आहे, त्याला काय सांगायला येत नाही, बोलायला येत नाही की बाबा माझं हे दुखतंय किंवा ते दुखतंय. पुढच्या मैदानात आपण त्या चुका सुधारून खेळलं पाहिजे. आता मेन आज आनंदाचा दिवस असा आहे की आज यात्रा आणि यात्रेला मेन गुलाल मिळवला म्हणलं आज वेगळाच एक आनंद आहे. आनंद हे आमचं 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष आहे. आज हो माझा मावस भाव आहे, मयूर फडतरे गोडशेवाडीचा आहे. ह्याच्या लग्ना दिवशी आमच्या टिंगून आमच्या गावचं आदत असताना ओपन मध्ये 1 नंबर केलेला. मी इथं मैदानात नसताना म्हणजे त्यांना आमची इज्जत राखली. तीच परंपरा दुसऱ्या वर्षी आमचा बाहुल्या आबी जगदाळे जे आहेत कुमटेचे, आमच्या घरातलेच आबी जगदाळे कुमटे, त्यांच्या बाहुल्यानं दुसऱ्या वर्षी आमचं नाव ठेवलं. 3ऱ्या वर्षी पण बाहुल्यानं नाव ठेवलं. 4थ्या वर्षी आज परत आमच्या शाहीरनं नाव ठेवलं. आमची आज हॅट्रिक होऊन आज 4थं वर्ष आहे. सलग 2 वर्ष 1 नंबर केलाय. मागच्या वर्षी आम्ही 2 नंबर केलाय. आज आता परत फायनलला आता बघू नशिबाची साथ. आता ह्या सहकाऱ्यांच्याकडे येतो. आता काय माहितीये का, फायनलचा गुलाल तर मिळवलाय, पण काय होतं ज्यावेळेस गावचं मैदान असतं त्यावेळेस एक वेगळाच बैलगाडा मालकाला आनंद असतो की बाबा गावचं मैदान आहे, कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. आणि ती शाहीरने करून दाखवले आज. आनंद खूप आहे, पण गावचं मैदान आहे म्हणल्यावर आनंद खूप असतो. आणि काय खूप आनंद आहे. काय सांगचाल आज गावचा गुलाल, इज्जत ठेवली पाहिजे, बस कायच नाही. सेमी 5 झाला त्यावेळेस काय डोक्यात चाललेलं? काय ना, आता गाडी चांगली पळायची इच्छा होती. गुलाल घेतला पाहिजे, झाले गावात नाव ठेवलं पाहिजे. मित्रांनो बघा, आज गावच्या मैदानात कमी बघायला भेटतं आपल्याला की गाडी आपली गुलालात राहतात. आज सलग 4थं वर्ष आहे. आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसा ह्या वर्षी त्यांचा नंदी राहिलेला तसा पुढल्या वर्षी त्यांची ही प्रथा चालू राहील. धन्यवाद.